कोर्टात एका खुनाच्या खटल्याची सुनावणी सुरू होणार होती। आरोपी पिंजऱ्यात उभा होता। वकील खटला सुरू करण्याच्या तयारीत होते। कोर्टात खटला पाहायला आलेला प्रत्येक जण सुनावणीची वाट पाहत होता। कोर्टात शांतता पसरली होती, पण शांततेला नीट ऐकलं तर त्यात बरेच बोलू पाहणारे आवाज असतात। ह्याच शांततेत अचानक 8 वेळा धाड धाड गोळ्या चालवण्याचा आवाज येतो। क्षणातच चित्र स्पष्ट होतं। आरोपीच्या पिंजऱ्यात उभा असणारा क्लॉस ग्रॅबोव्स्की तिथेच कोसळतो। गोळ्या चालवणारी महिला त्याच ठिकाणी स्तब्ध बसते। तिच्या चेहऱ्यावर कोणता तरी बदला घेण्याची भावना दिसत असते। त्या महिलेचं नाव असतं मॅरियन बॅकमायर आणि तिचीच ही गोष्ट आज आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत। नमस्कार, मी श्रेया अरुण, गाजावाजामध्ये आपलं स्वागत आहे। तर ही गोष्ट आहे जर्मनीची। मॅरियन बॅकमायर आपल्या आई वडिलांसह वेस्ट जर्मनीच्या सारस्टेड इथे राहत होती। वडिलांना दारूचं प्रचंड व्यसन, त्यामुळे तिचं बालपण हवं तसं सुंदर गेलंच नाही। आई वडिलांच्या सततच्या भांडणामुळे त्यांनी घटस्फोट घेतला। यानंतर तिच्या आईने दुसरं लग्न केलं आणि नंतर मॅरियनला वयाच्या 16व्या वर्षीच घराबाहेर काढलं। मात्र त्यानंतर एकदा रस्त्यावर तिच्यावर बलात्कार झाला। बलात्कारातून जन्माला आलेलं बाळ सांभाळायचं वय आणि पैसा दोन्हीही नसल्याने त्या बाळाला तिने दत्तक दिलं। पुढे जाऊन तिची भेट एका पबच्या मॅनेजर सोबत झाली। मॅरियन सुद्धा तिथेच काम करत होती। यानंतर दोघांचंही प्रेम झालं आणि त्यांनी लग्न केलं। त्यानंतर त्यांना एक मुलगी झाली, जिचं नाव ठेवलं ॲना। पण त्यांच्या नात्याला कोणाची तरी नजर लागली आणि काही काळातच दोघांनी घटस्फोट घेतला। त्यानंतर ॲनाला मॅरियननेच सांभाळलं आणि ती काम करत राहिली। अनेकदा तिला रात्री सुद्धा काम करावं लागत होतं। तेव्हा ॲना घरी एकटीच असायची। मॅरियनकडे पैसे जास्त नव्हते, वेळ जास्त नव्हता, पण आयुष्य सुरू होतं। पण 5 मे 1980 रोजी एक अनर्थ घडला। ॲना त्यावेळी 7 वर्षांची होती। एक दिवस आईसोबत भांडण झाल्यामुळे ॲनाने शाळा बुडवली। आईला घरी यायला अजून वेळ होता। अशा वेळेला ती शेजारच्यांकडे खेळायला जायची। मॅरियन कामावरून घरी आल्यावर तिने पाहिलं की ॲना घरी नाहीये। मॅरियनने तिची वाट पाहिली, पण ती घरी आली नाही। खूप शोध घेतल्यानंतर जेव्हा ती सापडलीच नाही, तेव्हा मॅरियनने पोलिसात तक्रार केली। अनेक दिवस ॲनाचा शोध लागला नाही। मॅरियनने इतके दिवस फक्त रडूनच काढले होते, पण तिने ॲना भेटेल हा विश्वास गमावला नव्हता। काही दिवसानंतर एके दिवशी एक व्यक्ती पोलिसांकडे आली आणि त्याने पोलिसांना सांगितलं की मला ॲनाबद्दल बोलायचंय। त्या व्यक्तीने ॲनाच्या शेजारी राहणाऱ्या क्लॉस ग्रॅबोव्स्कीवर शंका व्यक्त केली। मुळात पोलिसांना क्लॉसवर आधीपासूनच शंका होती। लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यातून मुक्ततेसाठी त्याने मेडिकल सर्जरी करून स्वतःला नपुसक करून घेतलं होतं। पोलिसांनी त्याची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आणि अखेर सत्य समोर आलं। ग्रॅबोव्स्कीनेच ॲनाचं अपहरण करून तिचं लैंगिक शोषण केलं आणि त्यानंतर तिची निर्घृण हत्या केली होती। यानंतर तिचा मृतदेह नाल्यात टाकून दिला होता। मॅरियनला हे ऐकून धक्काच बसला। तिने याचा बदला घेण्याचं तेव्हाच ठरवलं। पण जेव्हा कोर्टात खटला सुरू झाला, तेव्हा ग्रॅबोव्स्की पलटला आणि त्याने 7 वर्षांच्या ॲनावरच आरोप केले। तो म्हणाला की तिनेच मला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून मी तिला ठार केलं। एवढ्यावरच न थांबता त्याच्या वकिलाने हा दावा केला की नपुसक बनण्याच्या सर्जरीमुळे त्याचं हार्मोनल संतुलन बिघडलंय आणि रागाच्या भरात त्याने हा खून केलाय। हा खटला आरोप प्रत्यारोप असं करत करत खूप दिवस चालला। कोर्टात एक आई न्यायाच्या अपेक्षेत होती, पण आपल्याच लहान मुलीवर होणारे आरोप ती शांतपणे ऐकत होती। पुढे प्रकरण इतकं चिघळलं की कोर्ट ग्रॅबोव्स्कीच्या बाजूने झुकलं होतं। बऱ्याच वृत्तपत्रांच्या मते ग्रॅबोव्स्कीला पुन्हा एकदा निर्दोष सोडलं जाण्याची शक्यता होती। ग्रॅबोव्स्कीने पैशांच्या सहाय्याने पोलीस वकिलांपासून सर्वांनाच विकत घेतलं होतं। या बातम्यांनी मॅरियनला अस्वस्थ केलं। तिला आपल्या मुलीच्या मृत्यूचा बदला घ्यायचा होता, कारण तिचा खून ग्रॅबोव्स्कीनेच केला होता। जेव्हा तिला समजलं की आपल्या मुलीला न्याय मिळणार नाही, तेव्हा तिने कायदा स्वतःच्या हातात घेण्याचं ठरवलं। तो दिवस होता 6 मार्च 1981। क्लॉस ग्रॅबोव्स्कीला कोर्टात हजर करण्यात येणार होतं आणि त्याच वेळी मॅरियन सुद्धा कोर्टात होती। ग्रॅबोव्स्की आला आणि एवढ्यातच कसलाही विचार न करता मॅरियनने भर कोर्टात क्लॉस ग्रॅबोव्स्कीला आपल्यासोबत आणलेल्या पिस्तुलाने ठार केलं। तिने शेवटी बदला घेतलाच। त्याच्यावर मॅरियनने 8 राऊंड फायर केले, त्यातच तो मेला। एवढ्यात पोलिसांनी तिला पकडलं, पण तिने कुणालाही विरोध केला नाही आणि स्वतः पोलिसांच्या हवाली झाली। तिने हे सगळं फक्त ॲनासाठी केलं होतं। शिवाय लोकांची सहानुभूती मॅरियन सोबत होतीच। ती दोषी ठरली आणि तिला अटक झाली।
पण मॅरियनची निर्दोष मुक्तता व्हावी यासाठी 15,000 लोकांनी सरकारला पत्र लिहिलं. कोर्टाच्या बाहेर मॅरियन वी आर विथ यू असे नारे देण्यात आले. पण तरीही तिला 6 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली गेली आणि नंतर 3 वर्षांनंतरच तिला तुरुंगातून मुक्त करण्यात आलं. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर मॅरियनने देश सोडला. तिने पुन्हा लग्न केलं, पण तिचं आयुष्य पूर्वीसारखं नव्हतं. 1996 साली कर्करोगाने ह्या महान आईचं निधन झालं आणि त्यानंतर तिला ॲना शेजारीच पुरण्यात आलं. आपण सर्वांनीच KGF हा चित्रपट पाहिलाच असेल. या चित्रपटात एक डायलॉग आहे, इस दुनिया में सबसे बड़ा योद्धा माँ होती है. आणि हे तितकंच खरंय. आपल्या मुलांसाठी एक आई काहीही करू शकते याचंच उदाहरण म्हणजे मॅरियन बॅकमायर. अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.